महायुतीच्या संमेलनात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI हे चारही पक्ष एकत्र आले आहेत। आपण सारे केवळ भाषण देण्यासाठी नव्हे तर महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार करण्यासाठी एकत्र आलो आहोत। महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष वेगळ्या विचारांचा आहे, पण दिशा मात्र एकच आहे। त्यामुळे एखाद्या प्रसंगाला एकमेकांचा राग आला तरीही तो महायुतीवर किंवा आपल्या पक्षावर काढायचा नाही असा निर्धार करा। आपल्याला एकत्र येऊन समन्वय ठेवायचा आहे। हमारा बूथ सबसे मजबूत हा भाव ठेवून काम करा। त्यासाठी जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश वाढवण्याची गरज आहे। आपला पक्ष आणि महायुती मर्यादित ठेवू नका। प्रत्येकाने विकासाची गाडी धावत राहील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले। चंद्रपूर जिल्ह्यातील महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुनगंटीवार बोलत होते। जहर पसरवण्यासाठी प्रयत्न करताय। ही लढाई 2024 ची एक साधी लढाई नाहीये, ही खुर्चीची लढाई नाहीये। ही लढाई आता एका शेवटच्या टोकावर गेली आहे। जर आपल्या मनात एखादी गोष्ट खटकली, कुठं काही चूक झाली, अवधानाने झाली, तर ती चूक माईकवर बोलतात। आपल्याही कुटुंबामध्ये 2 भाऊ असतात। 2 भावामध्ये वाद झाल्यावर कोणी गांधी चौकात माईकचे पैसे देऊन त्या माईक मध्ये येऊन सांगतो की मेरा छोटे भाई ने ऐसा किया, मेरे बड़े भाई ने ऐसा किया। असं कधी झालंय का? मग आज आपण एकत्र आलो, विविध राजकीय पक्षाचे लोक एकत्र असले तरी आपल्या सर्वांचं आज गोत्र म्हणजे भारत माता आहे। भारत मातेची प्रगती आहे, भारत मातेचा विकास आहे। पण राग कितीही आला तरी जेवण्याच्या ताटावर काढायचा नाही। आपल्यापैकी कुणाला कितीही राग आला तर तो पक्षावर आणि निवडणुकीवर काढायचा नाही, अन्यथा बाहीवरती करून देख लूंगा। कोण कोणाला पाहणार? आपण देशासाठी काम करतोय। कोणीही आमदार खासदार होत असला तरी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश वैभवशाली जो होता पुन्हा एकदा गौरवशाली व्हावा, वैभवशाली व्हावा, हा भाव आमच्या मनात असला पाहिजे। एक विचार, एक सूर घेऊन कोणत्याही ताणतणावात काम न करता हम सब एक है या भावनेने आपण निश्चित काम कराल हा विश्वास व्यक्त करतो।